राम राम मंडळी, शेवटी सुट्टीचा दिवस संपला आणि आपला कामाचा दिवस उजळला. नेहमीप्रमाणे आपल्या बुलेटला चावी लावून आपण निघालो मार्केटला जाताना एक डिलिव्हरी द्यायची होती रेडबुलची. आपल्या गोडाऊनमधून रेडबुल घेतलं आणि आपला भावाचा ढाबा आहे जवळच, त्याच्या ढाब्यावरती पार्सल ठेवलं, कारण तिथून एक पिकअप करणार होते. आणि नंतर आपल्या मार्केटला जाऊन थोडीशी ऑर्डर काढायची होतीच. शेवटी आसाद वडापावच्या इथे आलो. पाण्याची ऑर्डर असते तिथली आपली. वडापाव एक नंबर मिळतो इथे, हे सर्वांना ठाऊकच असेल. आपण सुद्धा एक वडापाव घेतला मस्तपैकी, त्याचा सुद्धा आस्वाद घेतला आणि पुढे तिठ्यामध्ये आलो. तिठ्यामध्ये सगळं रस्त्याचं काम चालू होतं, गटार लाईनचं काम चालू होतं. त्याच्यामुळे मार्केटची अवस्था तर बेकार झाली होती. लोक पण दिसत नव्हती, गाड्या लावायला जागा नव्हत्या. शेवटी मार्केटवरून आलो. नंतर आम्ही प्लॅन बनवला पिक्चरला जायचा. सौरभ आणि मी दोघेही निघालो रत्नागिरीच्या दिशेने. हा मध्ये येणार आहे आमचा लव पॉईंट. आणि त्याच्यानंतर हे धरण आहे, ते शील धरण आहे जे रत्नागिरीला पाणी पुरवठा करतं. आणि हा जो मधला जो रूट आहे आमच्या करबुडे फाटा ते रत्नागिरी, इतका सुंदर असा रस्ता आहे ना, पूर्ण झाडवल आहे आणि थंडगार असा वारा येतो. आणि कोकणात आला नारळीची बागा दिसणार असं होणार नाही. शेवटी पाटीलवाडीत आलो आम्ही. आणि पिक्चरला जायला एवढा लेट झाला होता ना, 1:45चा शो होता आणि साधारण 1:45 वाजला आम्हाला इकडे JK फायलाच. हे बघा, शेवटी 1 वाजला थिएटरला पोहोचेपर्यंत. रिलायन्स थिएटरला एकदम गडबड उडाली होती. स्टेपने जायचं होतं, परंतु तिसऱ्या मालावरती थिएटर होतं. शेवटी सौरभने लिफ्टला बटन दाबलं, लिफ्ट येत होती खाली. थोडासा वेट केला, एकदम गडबडच झाली होती. धावत धावत आतमध्ये लिफ्टमध्ये शिरून डायरेक्ट 3rd फ्लोअरला आम्ही गेलो वरती. पिक्चर जायच्या आधीच सुरू झाला होता, त्याच्यामुळे म्हटलं आता थोडीशी पहिली 15 मिनटं तर गेलीच आमची. धावत धावत जाऊन मस्तपैकी 2 तिकीटं काढली. आपल्या बी विंगची तिकीटं भेटली, जास्त गर्दी नव्हती पण बऱ्यापैकी गर्दी होती. आणि रिषभ शेट्टीचा हा जो पिक्चर काढले, बाप रे बाप, खरंच म्हणजे थिएटरमध्ये जाऊन बघा जी काय ॲक्टिंग केली आहे ना रिषभ शेट्टीनं, आणि पिक्चर बघताना जे काय फील येतं ना, जबरदस्तच आहे. पिक्चर एक नंबर आहे. तर म्हणजे जबरदस्त असा कांतारा चॅप्टर 1 पिक्चर आहे. जर तुम्हाला बघायचं असेल रिषभ शेट्टीचा ॲक्टिंग तर एकदम टॉप क्लासच आहे आणि पिक्चर पण जबरदस्त आहे. नक्की थिएटरमध्ये बघायला जाऊ. पिक्चर संपायला 4 वाजले साधारण. पोटात एवढी आग सुटली होती ना, शेवटी फ्रेंड्समध्ये आलो. सौरभने मटन बिर्याणी घेतली, मी चिकन बिर्याणी घेतली, दोघांनी दाबून खाल्ली. आणि त्याच्यानंतर वरती JK फाईलला आलो, तिथे ज्यूस पिण्यासाठी. सौरभचा एक फेमस स्पॉट होता. एक डायलॉग मारला सौरभने, ज्यूस पिला तो मोसंबी का. तो एवढा हसत होता ना, त्याची ज्यूस बनवायची स्टाईल पण जबरदस्तच होती. आणि तिथून डायरेक्ट आलो आपल्या संदेश भावाला भेटायला. आपल्या रेल्वे स्टेशनला एक शॉप आहे त्याचं इथे, जनरल स्टोअर. तर मित्रांनो, व्हिडिओ इथेच संपते. व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका.